आज अशा 5 गोष्टी आपण बघणार आहोत की ज्यामुळे आपले आयुष्य सुधारायला आपल्याला नवीन अशी कलाटणी आपण जीवनाला देऊ शकू। आपण जेव्हा आयुष्यात हारतो मग ती हार आपल्या नकळत कुठल्या तरी वळणावर तीच हार आपली ताकद बनत असते आणि तिथूनच आपल्याला नवीन आयुष्याला नवीन जीवनाला सुरुवात खरी तिथूनच होत असते। असं म्हणतात ना, ठेच लागल्याशिवाय आपल्याला अनेक गोष्टी शिकायला कळायला वेळ लागतो। मग ती गोष्ट कुठलीही असू द्या। चला तर मग बघूया, आयुष्यात आपण नेहमी आपली किंमत कधीच कमी होऊ देऊ नका। अशा कोणत्या 5 गोष्टी आहेत की ज्या आपण आपल्या आयुष्यात ठरवल्या तर त्या कधीही व्यर्थ जाणार नाहीत। आपली किंमत कशी वाढेल, आपल्या किमतीला कोण किती महत्त्व देतंय, समोरचा आपल्याबरोबर कसा वागतो आहे आणि आपण त्याच्याबरोबर कसे वागतो आहोत, या गोष्टीची किंमत ज्या दिवशी आपल्याला कळेल त्या दिवशी खऱ्या जीवनाचा अर्थ आपल्याला कळेल। आपल्या आयुष्यातल्या आपल्या किंमत वाढवण्यासाठी आपण बऱ्याच अशा गोष्टी आपण समोरच्याला न कळत हसत किंवा कुणी समोरचा रडत असेल तेव्हा आपल्या मनातली गोष्ट आपणही त्याला सांगून मोकळे होत असतो। तर कधी त्या रडण्यामागचे किंवा हसण्यामागचे कारण आपल्यालाही कळत नसते। भावनेच्या भरात आपण बऱ्याच अशा गोष्टी असतो की ज्या समोरच्याला आपण नकळत का असेना आपण आपल्या मनातल्या गोष्टी सांगत जातो आणि त्याचा नंतर आपल्यालाच पस्तावा होतो। अशा पस्तावा न करण्यासाठी माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा आणि आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका। कारण जीवनाची नवीन कलाटणी ही आपल्याला आपल्या मनातून द्यावी लागते। जोपर्यंत आपले मन घट्ट होत नाही, जोपर्यंत आपण स्वतःशी प्रामाणिक राहत नाही, जोपर्यंत आपल्या आयुष्यातल्या काय चुका आपण समोरच्याला सांगतो हे आपल्याला कळत नाही, तोपर्यंत आपण आयुष्यात काहीही करू शकणार नाहीत। असं आयुष्य आपण जगत आहोत। तर मग आपली किंमत आपण कधीच कमी करू नका। कधी कमी करू न करण्यामागची कारणं ही खूप असतात। कधी 4 लोकात आपण बसलेलो असतो आणि त्यावेळी आपल्याला कळते की अरे, ही गोष्ट मी तिला त्यावेळेस सांगितली होती आणि ती गोष्टी हसण्यात ती 4 लोकात बोलली। या गोष्टीचा पस्तावा आपल्याला नंतर होतो आणि समोरच्याला ती गोष्ट आपण जेव्हा सांगतो की तू ही गोष्ट तेव्हा का सांगितली, तर ती व्यक्ती म्हणते अरे, मी तर असंच मजाकमध्ये सांगितली। पण ती आपली दुःखाची गोष्ट जेव्हा आपण एखाद्याला शेअर करतो तर ती समोरच्याने आपल्या मनात ठेवणं, आपल्या मनात राहू न देणं। कधी असं होतं की तिसऱ्याकडनं आपल्याला कळतं की आपली गोष्ट तिला सांगितली, तेव्हा आपल्याला खरंच मनापासून खूप दुःख होतं आणि मग आपण आपल्याला विचार करतो, आपण आपल्या मनाला कोचतो की आपण असं का केलं, आपण सांगायला नको होतं। मग आपली किंमत आपण कधी कमी करू शकणार नाही। कधी भावनेच्या भरात किंवा अतिउत्साहात आपण आपल्या चांगल्या वाईट गोष्टी आपण आपल्या जिवलग मित्रमैत्रिणींना, शेजाऱ्या पाजाऱ्यांना किंवा आपल्याला जवळ असलेल्या व्यक्तीला आपण छोट्या मोठ्या सर्वच गोष्टी कधी आपण सांगत बसतो आणि नंतर त्याचा पश्चाताप हा आपल्यालाच होतो। आपण कधी त्या गोष्टी आपण त्यांच्याबरोबर शेअर करत असतो आणि आपल्या भावनेत असतो की तो किंवा ती ते खूप आपल्या जवळचे आहेत किंवा ते आपली खूपच काळजी घेतात, ते आपल्याला समजून घेतात, या भावनेत आपण असतो। आपल्यावर ते खूप प्रेम करतात, या निरागस अशा भावनेतून आपण त्यांना आपल्या सर्वच घरातल्या बाहेरच्या सर्व गोष्टी सांगत बसतो आणि कधी फक्त आपल्या मनातले ओझं कमी करण्यासाठी सांगत असतो। पण तो आपला क्षणिक राग किंवा क्षणिक आनंद असतो। मग जेव्हा आपल्याला वाटतं की तर आपण उगीचच सांगितलं, आपण असं सांगायला नको होतं, या गोष्टीचा जेव्हा आपल्याला भास होतो त्यावेळेस खूप असा उशीर झालेला असतो आणि तेव्हा आपल्याला वाटतं की अरे, ही गोष्ट तर आपण सांगायला तर नको होती आणि सांगूनही जर समोरचा आपल्याला कळला नाही, समोरच्याने आपण आपल्या मनातल्या भावना खूप हळव्या मनाने त्यांना सांगत बसतो। आजकाल बोलका स्वभाव सर्वांना आवडतो। आजकाल बोलका जो स्वभाव असतो तो सर्वांना आवडतो, पण तो स्वभाव कधी आपल्याला असं वाटतं की नको होतो की हा स्वभाव माझा असा का आहे, मी अशीच का आहे, मी या कारणावरनं किंवा त्या कारणावरनं सर्वच गोष्टी आपल्या जीवलग मित्र मैत्रिणी, शेजारी पाजारी यांना सांगितल्या आणि त्याचा एवढा मोठा बाऊ झाला। आयुष्यात सर्वच जण आपले असतात असं काही नसतं। आपलेपणाची भावना दाखवणारे लोक आणि आपले असणारे लोक यात खूप फरक असतो। माणसाला एकमेव अशी एक गोष्ट आहे ती जी कधीच सुख आणि कधी दुःख मिळवून देते। दुःख मनुष्य आयुष्यभर सोसत राहतो, तर कणभर मिळालेलं आयुष्य त्याला ढीगभर समजत असतो आणि या ढीगभर आयुष्याला कधी अशी कलाटणी येते की त्या क्षणाला आपल्याला तिथं ठेच लागते आणि तिथून आपल्याला आपण जी चूक आधी केली ती आपण नकळत
थोडे सुधारवण्याचा प्रयत्न करतो, पण त्या सुधारवण्यामागचे आपण लगेचच सुधारतो असेही काही नाही, त्यालाही थोडा वेळ लागतो. कधी कधी आपण आपल्या मैत्रिणी किंवा आपल्या मित्रांशी बोलता बोलता कधी कधी काही गोष्टी आपण सहजच त्यांना सांगत जातो. 4 लोकांमध्ये बसलेलो असतो, त्यावेळेस ती गोष्ट जेव्हा आपल्याला हसण्यात किंवा कुठल्या तरी याच्यात चालली की त्यावेळेला हिला राग आला होता आणि हिने ही गोष्ट केली होती आणि ती जेव्हा 4 लोकात सांगितली जाते त्यावेळेस आपल्याला मेल्याहून मेल्यासारखं होतं. त्यामुळे कधीही आपण आपल्या या 5 गोष्टी अशा आहेत की ज्या आपण कधीही कुणाला सांगू नका. त्यामुळे आपली स्वतःची किंमत, आपल्या स्वतःच्या या 5 गोष्टी ज्या टिप्स आहेत त्या आपण सांगू नका. हीच आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत आहे. आणि जर आपल्याला खरंच एखादी व्यक्ती आपली वाटली, जेव्हा आपल्याला वाटेल की खरोखर मी माझ्या मनातलं यांना सांगितलं किंवा हिला सांगितलं, ही कधीही कुणाकडे सांगत नाही, अशाच लोकांकडे आपण सांगा. मी असं म्हणत नाही की तुम्ही कुणाशी शेअर करू नका किंवा कुणाशी काही बोलू नका, मी असंही तुम्हाला म्हणत नाही आहे. पण त्यासाठी आपल्याला माणसं ओळखावे लागतील अगोदर. माणसं ओळखल्यानंतरच आपल्याला कळणार आहे की यामागची भावना काय आहे. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही या व्हिडिओला नक्कीच लाईक करून जा.